श्री स्वामी समर्थ. तर आज सकाळीच असं नाश्त्यासाठी उपमा बनवला आहे मुलांसाठी. मुलं पण आज घरीच होती, म्हटलं आज उपमा बनवून द्यावा त्यांना. मस्त असा उपमा बनवला आहे. आणि आज मला ना चिंचाचं चॉकलेट बनवायचं होतं, तर तुमच्यासमोर मी शेअर करणार आहे चिंचाचं चॉकलेट कसं बनवतात. तर इथे चिंचे घेतले, त्याच्यातले सगळं आतल्या बिया आपल्याला काढून घ्यायचे आहेत छान अशा, आणि नंतर आपल्याला मिक्सरमध्ये लावायचं आहे. मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. त्यानंतर चिंच घेतली, त्यानंतर आपल्याला ना गूळ थोडंसं घ्यायचं आहे, त्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे, ऑइल टाकायचं आहे. त्यानंतर बारीक करून घ्यायचं. छान असं बारीक झालं ना की त्यामध्ये आपल्याला मसाला आणि चवीनुसार मीठ टाकून छान असं त्याला असं एकत्र गोळा बनवायचा आहे. त्या पद्धतीने जर चिंचेचे गोळे बनवले ना, कधी मन झालं आंबट गोड खाण्यासाठी तर खूप चांगलं आहे. याच्यामध्ये ना पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही, खराब होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मस्त एकत्र केलं आहे आणि गोल असे बनवून सर्व ठेवून द्यायचे. त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची. आपल्याला साखर बारीक करायची नाही जास्त मिक्सरमध्ये, थोडंसं नॉर्मली बारीक करून छान वरती टाकून द्यायचं. चिंच घरी असले ना तर असे चिंचाचे चॉकलेट मी नेहमी बनवते. तर तुम्हाला आवडले का चिंचाचे चॉकलेट कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.